भारीतली साडी प्रेमानं दिलेल्या नाही म्हणायचं नसता. पण पाटणकरांनी विचारलं तर काय सांगू? सांग. अण्णा नायकाने दिल्या. आणि पोटातलं मूल? दुसऱ्या ऐसर काय करत? काय झाला? पांडू, माझी आई कुठे आहे? माका माहिता. तुला माहिती आहे? हा, माका सगळं माहिता. सांग ना, माझी आई कुठे आहे? ऐसरच असा. कुठे? सांग ना, माझी आई कुठे आहे? इथे काय बघतोयस? ऐसरच तुझी आवाज वर असा वर. हा, वर? असो ना. गळ्यात दोर आवडल्यान मगे ना तिची अशी जी बाहेर इली. मगे असे डोळे मोठे झाले. मग असे पाय हलवत होती. मगे गपरवली. वर असा तुझी आवाज. आई, आई. दुसऱ्या मी जातय. माका दत्ताभाऊ आरडतील. दुसऱ्या तू पण चल. कुठे? घरात. नको, मला ओरडतील. नाही ना आरडणार. ऐसर असं रात्रीचं बसणं बरा नाही. ऐसली भूता लय वाईट. एकदा धरल्यानी ना की सोडत नाही झाड. झाड म्हणजे कोण? आपण. चल चल माझ्या वांगडा चल. आहे झोपत नाही? कसलो विचार करतस? सुचल्या रे. पोर सकाळपासून बाहेर बसाना. येता जाता त्याचं तोंड दिसता. काही समजलं असत का नाही आपण कळत नाही. आई काय करायचा? आपण तरी काय करतलो? त्याच्या औशीच्या नशिबात होता ना, तर झाला त्याच्या वांगडा. आता ह्याच्या नशिबात का असात तर होई त्याच्या बरोबर. त्याका बघितला की त्याच्या औषधीचा चेहरा समोर येता. पोर म्हणून गप बसलंय, नाहीतर आत्ता हातात धरून बाहेर काढलं असते. सगळं ऐकल्यापासून तळपायची एक मस्तकात जाता. नका एवढा पोर. काय करायचं आता काय कळत नाही बघ. दत्ता, माझा निर्णय झालो. काय? या पोर ह्या घरात नको. ह्याच्या औशीन या घरात येऊ बघितल्या. उद्या ह्या पोर औशीच्या पावलावर पाऊल टाकून या घराचा हिस्सो मागे. त्याच्या आधी सगळा काय तो बंदोबस्त करू पयो. तू नेने भाऊजींका बोलवून घे. ते काहीतरी उपाय सांगतील. मग करू तसा आपण. बरा, मी नाटक सांगते. नेने काकांका बोलवू. आता ये ये सुचल्या ये. नाही येत अन्न नाही येत आहे सर. ये. भूक लागली हा. माका माहिता, सगळं माहिता. भूक लागलेली हा. मी माईक सांगतोय काहीतरी देऊ का? थांब. काय झालं हा? त्यांना सांगू नको तुम्हाला इथे आणले असते. नाही सांगूचा? नाही.
नाही सांगत. भूक लागली हा. नाही सांगत. हा. भूक लागली हा. ऐसरच आहे तुझी आवाज. वर असा वर. हा. वर असो ना, गळ्यात दोर आवडल्यान मगे ना तिची अशी जीभ बाहेर इली. मगे असे डोळे मोठे झाले. मग असे पाय हलवत होती. मगे गपरवली. झोपवलं नाही सुशल्या? सुषमा ठेव बाहुली. हट्टी आहे, तुमच्यावरच गेली. चल ग झोप आता. नाही. काय रे पांडू? भूक लागली आहे ते का? कोणाक? ताक. विसरलंय. बरा देते आम्ही खाऊ. हा. देते ये. माका खाऊ दे. हा. भूक लागली ये. हा. खाऊ. भूक लागली. अरे एवढी भूक लागली तर सांगायचा ना. परक्याचा घर हा काय? हा अरे कोण कोण बाहेरशी येऊ बघतात घरात आणि घरच्या माणसानं उपाशी राहायचा. नाही. कोण नाही ला. कोण नाही ला. तुका नाही कळूचा. घे. नाही. अजून एक. घे. दोन. या बघ तर खाऊन टाक. हा दोन्ही लाडू खाऊन टाक. हा. नाही तर खैतरी फेकशील. नाही पेकत नाही. देतय. कोणाक? ताव. अरे बाबा कुत्र्या मांजरांका घालू नकोस. तू स्वतः खा. खातय. हा हा शाणो पांडू शाणो माझो. हा जा, जा. दोन लाडू. लाडू. दोन दोन लाडू. हा. भूक लागली. नका आत योग देणार नाही. का आलात तुम्ही इथे? तुझ्या आवश्यक भेटूक. नाही देणार भेटायला. तुझ्या बापाशीक जमला नाही या दारुगाड. नाही जाऊ देणार तुम्हाला आत. तुम्ही वाईट आहात. काय आता तुम्ही माझ्या आईला भेटायला? जा निघा तुमच्या घरी जा. परत कधी जाऊ नका. निघा सांगते ना. जा तुम्ही इथून. अण्णा हात सोडा. अण्णा अण्णा सोडा माझ्या
माझ्यावर दगड उगारणार? अण्णा भूक लागली. भूक. दुसऱ्या गेला. लाडू 2-2. भूक लागली. सरच बसलेला. खै गेला काय माहित. असं दे, असं थाई सरच काही जाणार हा? तू नेने काका बोलवलं म्हणून सांग. बरा, पण नेने साहेबांनी विचारल्याने तर त्यांका काय सांगा कशाक बोलवला हा? काही सरेले ना तर मी सांगते त्यांना काय सांगूच आता. जातो आधी. हा. अण्णा अण्णा तुला सुखाची झोप कशी लागेल? आले मी तुझ्या घरात. आता हे घर माझं आहे. नाही सोडणार मी. अण्णा कुठे आहे माझी आई? काय झालंय तिला? सांगा ना अण्णा. मेली तुझी आऊस. अण्णा सोडा मला. सोडा. माका मागू केलंस हा? अण्णा. माझा जीव घेणार असत? अण्णा सोडा. सोडा. हाक मार. बोलव तू. बोलव औशिक. आई. बोलव. आई. बोलव तू का सोडू? बोलव. अण्णा. बोलव तुझ्या औशिक. अण्णा अण्णा सोडा तिकडे. अण्णा सोडा. अण्णा अण्णा सोडा. या केडला माका मारणार? अहो किती असं करतास? नेने भाऊजीने सांगितलंय मी. याचा काय तो बंदोबस्त करूया आपण. याचा बंदोबस्त मीच करते आता. अहो काय करतास या? अण्णा अण्णा औशिक भेटूचा नाही का? एका पण त्याच झाडावर लटकवता येतो. चल. अहो अण्णा 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 अरे अरे येता का बघ तुझ्या औस. जाऊ दे का तायसा नाही राहतला. आता ता या जगातच राहणार नाही. बोलव तुझ्या औशिक. बोलव. आई. आई. बोलव. सांग तुझ्या औशिक सोडू. सांग. आई. मेली तुझी आऊस हैसर. आता तुका पण हैसरच लटकवतय. अहो काय करतास या? असं काय अभद्र करू नको. अण्णा अण्णा सोडा तिकडे. तथा बाजूक राव. आता तुका पण लटकवीन. अण्णा अण्णा काय करतोयस तू?
भाऊजी सांगा एवढासा पोरा. ना ए नेन्या मध्ये पडू नको. नसतो आलो मध्ये, पण जे तू करतोयस ना त्यामुळे तू अडकशील. सगळ्यातून तुला कसं बाहेर काढलं हे मला माहिती आहे, पण आणखी एक पाप तुला फासावर चढवेल. हात जोडतो अण्णा, शांत हो. अगे याचा कायमचा बंदोबस्त कर. भाऊजी नशीब तुम्ही वेळेवर इलास. मला वाटलंच होतं काहीतरी गंभीर आहे, आणि म्हणूनच तुम्ही नाथाकडे निरोप पाठवला होता. भाऊजी आता हे सगळं संपवा. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका. ह्या पोर माझ्या नजरेसमोर नको. ह्या दिसला ना तरी माझा डोक्या फिरता. वहिनी तुम्ही शांत व्हा. अण्णा एक आग ओकतोय नजरेनं, पण तुम्ही तरी परिस्थिती समजून घ्या. ही सुषमा नाहीशी झाली तर संशयाची सुई तुमच्याकडे फिरणार. तेव्हा सध्या तिला इथंच राहू दे. पण माका ह्या घरात नको हा. मग इथेच कुठेतरी बंदोबस्त होऊ शकतो का? पण हैसर काही ठेवणार ते का? नाथा हा माई. या बघ, हे का तुझ्या घरात ठेव, पण ह्या घरातून बाहेर पडता कामा नये. आणि माझ्या नजरेत पडताना नाही याची काळजी घे. आणखी एक, हे ना या घराचं उमरोग कधीच ओलांडता कामा नये. चल निघ हे का घेऊन. वहिनी वेळीच आलो म्हणून सगळं सावरलं. आता भविष्यात कुठलेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. दत्ता हे घे, येतो. दत्ता या पडवीत नेऊन ठेव. ह्यांच्या हाताक लागाक नको.